मोहन भागवतांनी आज जे वक्तव्य केलं आहे त्याचे अनेक उलटसुलट पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। आपण आता पंढरपुरात विठ्ठल मंदिरापाशी आहोत, काही भाविक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। मोहनराव भागवत म्हणतात की हिंदूंचा जन्मदर कमी व्हायला लागलेला आहे, हिंदूंना कमीत कमी 3 मुलं असायला हवी। इथं सर्व गरिबाची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, काही नाही। एक मुलगा एक मुलगी बरा व्यवस्थित आहे। 3 मुलाचं काय घेणं, इथं राहायची खाण्याची सोय नाही। किती महागाई आहे गावात खेड्यापाड्यानं, ते काही सांगता येते चुकीचं आहे त्याचं। शक्यच नाही ते। मुसलमानांची संख्या वाढायला लागली आणि ही कमी व्हायला लागली। मुसलमानाची वाढायची आता आमच्या खेड्यापाड्यांचा मुसलमानाची वाढू शकणार नाही, कोणाचीच वाढू शकणार। किती महागाई आहे आमच्या गावात खेड्यानं, 140 रुपये तेल आहे, सर्व खाण्यापिण्याचं सर्व महाग आहे। त्यामुळे ती काही उपयोगाचं काही उपयोगाचं नाही, ते काही उपयोगाचं नाही। काय वाटतं तुला, किती पोरं पाहिजेत? लग्न झाले की नाही नाही सर, नाही नाही भागवत मध्ये जास्त पोरं पाहिजेत, 3 पोरं पाहिजेत। नाही नाही, एक मुलगा आणि एक मुलगी बस तेवढं। हां, काय परवडत नाही का? नाही नाही परवडत नाही। काय हो, नवीन पोरांना काय सांगाल की चांगलेलं जे भागवतांनी नाही नाही, बरोबर आहे, हा? बरोबर आहे। बरोबर आहे। हो, काय भागवतांचं बरोबर आहे का यांचं म्हणणं बरोबर? यांचं म्हणणं बरोबर आहे। यांचं म्हणणं बरोबर। दोनच बात। दोनच। ताई, मोहन भागवतांनी एक आज वक्तव्य केले की हिंदूंची लोकसंख्या घटत चाललेली आहे, तर हिंदूंना कमीत कमी 3 मुलं असावीत। सध्याच्या परिस्थितीत हे त्यांचं वक्तव्य कितपत योग्य वाटतं? ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार असावे, पण आत्ताच्या पिढीनुसार आत्ताच्या काळात मुलींना वाटतं हम दो और हमारे दो, एवढंच मुली विचार करतात करिअरच्या दृष्टीने, उत्पन्नाच्या दृष्टीने। म्हणजे सध्याच्या महागाईला ही शक्य होत नाही असं वाटतं? हां, महागाईला पण शक्य नाही। मुलांचा खर्च, अभ्यासाचा खर्च, शाळेचा खर्च, ह्याच्यावरून आत्ताच्या मुलींना आम्हाला वाटतं की एक मुलगा एक मुलगी बाद झाले बाबा। कुठलं गाव तुमचं? अहिल्यानगर। हां, आता मोहन भागवतांनी सांगितलंय हिंदूंना 3 मुलं कमीत कमी अपेक्षित आहेत, ठेवावीत। लोकसंख्या कमी होत चालली हिंदूंची, काय योग्य वाटतंय का त्यांचं? नाही, योग्य आहे, कारण की मुस्लिम लोकांची संख्या खूप वाढत आहे आणि आपल्या हिंदूंची संख्या 1 नाही तर 2 मुलं असं म्हणतायत आपले, ते पण योग्य आहे आपल्या हिंदू लोकांचं। का तर कारण शिक्षणाचा खर्च आणि प्रत्येक मुलाला आईवडिलाला वाटते आपला मुलगा कॅपेबल व्हावा। जर आपली मुलं जर 10-12 राहिली प्रत्येक घरामध्ये कुटुंबात, तर प्रत्येक मुलाला आपण तेवढे शिक्षण किंवा त्यांना पाहिजे त्या गरजा आपण पुरवू शकणार नाहीत। प्रत्येक बघितलं तर आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत, त्या तुलनेने मुस्लिमची लोक गव्हर्नमेंट जॉबमध्ये खूप पर्सेंटनं कमी आहेत असं मला वाटतंय। म्हणजे थोडक्यात हे म्हणणं योग्य आहे? नाही, मी या मताशी सहमत नाही, कारण आपली हिंदूची जरी लोकसंख्या कमी असली तरी आपली मुलं एज्युकेटेड आहेत, त्या मानाने मुस्लिमची मुलं एज्युकेटेड नाहीत। त्याचं कारण आहे त्यांची लोकसंख्या जास्त आहे, आपली लोकसंख्या कमी आहे। काय वाटते, लोकसंख्या वाढायला पाहिजे वाटते? नाही, हिंदूची तर लोकसंख्या वाढायलाच पाहिजे, जशी मुस्लिमची वाढते तशी हिंदूची पण वाढायला पाहिजे। कारण की का आजकालच्या या पिरियडमध्ये असं दिसतंय की मुस्लिमचे मुलं जर बाहेर बघायला गेलं तर एकाचे 4, 5, 6 आणि आपल्या हिंदूचेच कसं काय 1, 2, आपल्याला पण काहीतरी करावं लागेल ना। त्यांनी ते भंगार वेचून पोट भरतात, आपल्याला का भरता येत नाही? आपण लाच धरता। सध्या महागाई वाढली, ती परवडणार आहे का? महागाई वाढली, परवडत नाही महागाई, परंतु काही ना काहीतरी करावंच लागेल ना। हिंदूला पुढे तर न्यावं लागेल। मग सगळ्यांनी असा विचार केला तर हिंदू कुठं जाईल? कुठून आले याचा विचार नाही करायचा। मी नांदेड सोनखेड हिंदूंची लोकसंख्या वाढायला पाहिजे। आता हिंदूंनी 3 मुलं कमीत कमी त्यांची असली पाहिजेत अशी त्यांची आज वक्तव्य केले, कितपत तुम्ही सहमत आहात? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना त्यांचं। आज हिंदू आपल्या ते त्यांचे फतवे काढतात इलेक्शनमध्ये की त्यांच्या पद्धतीनुसार बाबा फिक्स मुस्लिम वोटिंग होते। मग आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी आपण आपल्या समाजासाठी केलंच पाहिजे। मग खर्च, महागाई सध्याची पाहता योग्य वाटतं? पर्याय नाही, मग आपल्याला 2047ला इस्लाम म्हणून आपल्याला राहावं लागेल। कुठून आले? कुठून आले? तुळजापूर। हां, पण थोडक्यात भागवतांचं म्हणणं योग्य वाटतं। आज मोहन भागवतांनी वक्तव्य केलेलं आहे की हिंदूंना किमान 3 मुलं असणं आवश्यक आहे। काय वाटतंय तुम्हाला? मला तरी बरोबर वाटतंय, पण मेन म्हणजे आपलं पण हिंदुत्व आपण टिकवलं पाहिजे। त्या 3 पोरांना जरी आपण वाढवलं तरी त्यांच्यावर संस्कार हे हिंदुत्वाचेच झाले पाहिजे। त्यांना जरी आत्ताच्या ज्या पिढीची चालू हे आहे त्यांनी स्वतःचं हिंदुत्व जपलं तर त्या तिघांनाही पुढं हे करता येईल, नाही तर अन्यथा ते तिघं येऊन सुद्धा
काय उपयोगाचे नाही त्या वक्तव्यावर त्यांना प्रतिक्रिया पाहिजे. ते त्यांचं म्हणणं योग्य वाटतंय का तुम्हाला? हो मला योग्य वाटतंय कारण ही परिस्थितीच अशी हे वक्तव्य जर करण्याची गरजच पडली आज असं वक्तव्य करायची गरज पडली आज पण सर सध्याची महागाई वगैरे पाहता कितपत योग्य वाटतं? मग अशाच आमच्याच वेळेस कशी महागाई बरोबर तुम्हाला लक्षात येते आमच्याच वेळेस का बरं महागाई लक्षात येते बाकीच्या पण गोष्टी आहेत ना असं वक्तव्य करण्याचं तुम्ही नीट लक्षात घ्या त्याच्या मागची भूमिका काय त्यांना हे म्हणावं लागतंय आज ही आली आहे योग्य वाटते. हो त्यांची भूमिका योग्य वाटते काय वाटतंय तुम्हाला? योग्य आहे. भागवत साहेबांनी जे निवेदन केलेलं आहे ते बरोबर आहे. कारण का हिंदूंची लोकसंख्या फार घटत चाललेली आहे. 2047 साली हिंदू अल्पसंख्याक होतील तर आजपासून त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे नियंत्रण केलं पाहिजे. हे त्यांनी सांगितलेलं अगदी बरोबर आहे योग्य आहे. 100% खरं आहे. 100% खरं आहे. 100% खरं आहे. हिंदू राष्ट्र तर अशा रीतीनं जय भागवतांचं वक्तव्य आहे त्याला पंढरपूरमध्ये हे राज्यभरातून देशभरातून आलेले भाविक आहेत त्यांचं संमिश्र याच्यात प्रतिसाद मिळतोय. काही जणांचं सांगणं आहे की भागवतांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे ज्याच्यामुळे हिंदूंची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे हिंदूंनी कमीत कमी 3 मुलं जन्माला घातली पाहिजेत ही काही जणांची भूमिका आहे. तर त्याच वेळेला काही जणांचं म्हणणं असं ज्या पद्धतीची महागाई वाढते अशा या महागाईला 3 मुलं असतील तर त्यांना सांभाळणं तितकंच अवघड जाऊ शकतं. त्यामुळं भागवतांच्या वक्तव्यावर दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.